हॅलो एव्हरीवन, कैसे हो? कसे आहात तुम्ही सगळे? सॉरी, मला मराठीमध्ये कमी आणि हिंदीमध्येच बोलायची सवय आहे व्हिडिओ बनवताना, त्याच्यामुळे थोडंसं मराठी शब्दामध्ये पहिल्यांदा हिंदी शब्द येऊ शकतात. सो आज आहे 11/11 पोर्टल. आता 11/11 पोर्टल काय आहे थोडक्यात सांगते. 11/11 पोर्टल म्हणजे 11 नोव्हेंबर, 11वा महिना आणि 11वा दिवस. तर हे जे काही कॉम्बिनेशन आहे 11/11, त्याच्यामुळे खूप सारी चांगले बदल आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत. हे जे पोर्टल आहे तुमच्या विश फुलफिलमेंटसाठी, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं पोटेन्शियल वाढवण्यासाठी आणि लाईफमध्ये अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी एका मार्गामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया की अलाइनमेंटमध्ये येणं म्हणजे काय की आपल्याला हेल्थ बरोबर ठेवायची आहे, चांगली करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? शेड्यूल नीट ठेवायला पाहिजे. कधी झोपतोय, कधी उठतोय, किती खातोय, कसं खातोय, पाणी पितोय की नाही, टायमिंग काय आहे, या गोष्टीचं आकलन करून जेव्हा आपण त्या गोष्टी करायला लागतो, म्हणजे आपण काय करतो, लाईफला किंवा त्या गोष्टीला अलाइनमेंटमध्ये आणतो. तर हे पोर्टल त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर या पोर्टल नंतर या पोर्टलचा टायमिंग काय असतो म्हणजे काय की जर तुम्ही एखादी विश मागितली आहे तर ती विश फुलफिल होण्यासाठी तुमच्या विश जशी असेल त्याप्रमाणे टाईम लागू शकतो. पण हे जे रीडिंग आहे त्याचं व्हॅलिडेशन तुम्हाला जे काही आता आपण काढू की तुमच्या लाईफमध्ये हे येऊ शकतं, तर त्याचा जो टायमिंग आहे तो 12/12 पोर्टलच्या आधी, म्हणजेच 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या लाईफमध्ये हे चेंजेस येऊ शकतात. तर ते चेंजेस काय आहेत आपण थोडक्यात बघूया. काय चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. थ्री ऑफ कप्स, सेलिब्रेशन, हॅपीनेसवाला टाईम तुमच्या लाईफमध्ये आता तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. तुम्ही गेट टुगेदर करू शकता. तुमच्या लाईफमध्ये गेट टुगेदर होऊ शकतं किंवा फ्रेंड सर्कलबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. किंवा मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये असे मुवमेंट येणार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही हॅपीनेसला हॅपीनेस त्या गोष्टी सेलिब्रेट कराल. सेलिब्रेशन. 5 ऑफ वॉन्ड्स, तुम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टीसाठी स्टँड आउट करत होता, तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत होता, तर त्या प्रयत्नांवर तुम्हाला आता किंग ऑफ पेंटिकल, तुमच्या मेहनतमुळे तुम्ही ओके. सो मला असं दिसतंय की येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला स्टँड आउट कराल किंवा जी मेहनत घेताय तुम्ही, नाईट ऑफ पेंटिकल आणि किंग ऑफ पेंटिकल, अहोरात्र मेहनत करताय कोणत्याही गोष्टीसाठी, तर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. बिकॉज ते तुमचं स्वप्न आहे. तुम्ही खूप 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 इच्छा करताय ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये यावी आणि शिवाय मेहनत घेताय. त्याच्यामुळे मला असं दिसतंय इक्वल गिव्ह अँड टेक. आणि तुम्ही या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहात की ही गोष्ट माझी होणारच आहे. तर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आता इक्वल गिव्ह अँड टेक तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय की ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये पूर्ण होताना तुम्ही बघणार आहात या येत्या 1 मंथमध्ये. सो येस, मला असं दिसतं आहे लाईफ तुमचं बॅलन्स होतं आहे. फायनान्शियल इन्क्रीमेंट दिसतं आहे. मनासारखा जॉब अपॉर्च्युनिटी किंवा मनासारखी कोलॅबरेशन बिझनेसमध्ये होताना दिसते आहे. लाईफला तुम्ही एक बिनधास्तपणे जगायला स्टार्ट करताय बिकॉज द फूल, झिरोची एनर्जी आहे. सो येस, डेफिनेटली मला दिसतं आहे की एकूणच तुमच्या स्वप्नांना प्रॅक्टिकली घडताना तुम्ही पाहत आहात, त्याच्यामुळे तुम्ही खूप हॅपी होत आहे असं चित्र मला दिसतं आहे. तर हे तुम्ही कधीपर्यंत तुम्हाला मिळू शकतं, जसं मी सांगितलं आहे 12/12 पोर्टलच्या आधी, म्हणजे 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी नक्कीच होऊ शकतील. कंडिशन अप्लाय काय की तुम्ही मेहनत करत आहात. ओके, थँक्यू सो मच.